स्वामी समर्थ मंडळी, आम्हाला जायचं होतं इस्कॉनला. आम्ही अंधेरीचं तिकीट काढलं आणि आमची ट्रेन आली. ट्रेन आल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. बसल्यानंतर दुर्वाला घ्यायचं होतं मँगो. तर बघा, दुर्वाने मँगोची बॉटल घेतली. त्याच्यानंतर आम्ही उतरलो अंधेरीला. अंधेरीला आम्हाला लागली होती भूक जोराची, तर आम्ही घेतलेला डोसा. खूप दुर्वाला कॅडबरी वगैरे लागते, त्याच्यामुळे दुर्वा काही असं इडली वगैरे काही खात नाही. नवीन दिवसाची नवीन सुरुवात असल्यामुळे खूप पब्लिक होती. खूप भारी वाटत होतं. आम्हाला एवढी घाई होती की आम्ही पूजेचं ताट पण नाही घेतला. आणि बाहेरून बघायचं म्हटलं तर मंदिर एवढं छान आहे ना, एवढं भारी वाटतं ना, असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं तिथे गेल्यानंतर. मनापासून जर इच्छा मागितली ना तर खरंच पूर्ण होईल. खूप मनभावाने जर भक्ती केली ना, खरंच खूपच छान. आणि खरं तर मला ज्या देवाची अशी म्हणजे उत्सुकता असते तिथे जायचं आहे, मी तिथं फायनली जाते. मी मागच्या वर्षी पण गेले आणि परत मला यावर्षी पण अशी म्हणजे इच्छा झाली की मला या मंदिरात जायचं. ते खूप छान, खूप मन असं प्रसन्न झालं जाऊन तिथे. मला काही असं म्हणजे, आणि मध्ये गेला तर तुम्हाला बघा भगवद्गीता सगळं म्हणजे श्रीकृष्णाच्याच तुम्हाला असं सगळं हे बघायला भेटेल खाली, म्हणजे कॅन्टीन वगैरे. आणि अशा भारी भारी अशा मूर्त्या होत्या. असं बघून असं म्हणजे असं वाटत होतं की घेऊन घेऊ का काय, एवढं भारी. दर्शन वगैरे घेऊन आम्ही गेलो तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर बीचला. एवढं भारी वातावरण झालेलं, थंडगार वाटत होतं तिथे, खूप छान. आणि आम्ही बीचला गेलो, आम्ही असं फोटो व्हिडिओ काढल्याने असं होईल का बरं. आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले आणि माझी भाची आम्ही असं पाणीपुरी वगैरे खाल्ली तिथे थोडीशी. खूपच भारी होती पाणीपुरी. माझी भाची ते फेवरेट आहे. आजचा दिवस खूप स्पेशल होता आमच्यासाठी. तर तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मंडळी. बाय बाय सगळ्यांना.